गणिताचा खूप मनापासून अभ्यास करायला ज्यांनी सुरुवात केली आहे अशा माझ्या विद्यार्थिनी आणि विद्यार्थिनींनो, मला तुमच्या सगळ्यांकडनं कळलं आहे आणि मला त्याचा खूप आनंद वाटतो आहे. ते म्हणजे तुम्ही गणिताचं पुस्तक वाचायला लागला आहे आणि शेजारी वही आणि पेन्सिल घेऊन तुम्ही काही ना काहीतरी वाचता वाचता तिथे लिहिताय, समजून घेताय. परंतु एक प्रश्न मनात येतो, ते म्हणजे बाकीच्या विषयांचा अभ्यास करताना वाचन झाल्यानंतर आम्ही टिपणं काढतो. मग गणिताची टिपणं कशी काढायची? या संवादात आपण तेच समजून घेऊया की गणिताची टिपणं काढणं म्हणजे काय आणि त्यांचा उपयोग कसा करावा. गणिताची टिपणं काढण्याचा अत्यंत रूढ प्रकार की जो तुमच्यातले अनेक जण करत असतील ते म्हणजे एका फुलस्केप कागदावर आपल्या धड्यांमधले म्हणजे आपल्या पाठ्यपुस्तकातले सगळी सूत्र क्रमाने लिहिणे. म्हणजे मग काय होतं की ती सूत्र लिहिली, ती प्रमेय लिहिली की ती वाचत गेली की ती सूत्र आणि प्रमेय पाठ होतात आणि आपल्याला सोपं पडतं. हे बरोबर आहे. परंतु उदाहरणं सोडवण्याच्या पद्धती, त्याच्या पाठीमागची भूमिका हे काहीच या सूत्र आणि प्रमेयांच्या मध्ये येऊ शकत नाही आणि हे पण तितकंच महत्त्वाचं असतं. आणि दुसरी गोष्ट अशी असते की टिपणं काढताना, टिपणं काढण्याच्या आपण जो काय वेळ देतो, जी काय आपण त्याच्यात मेहनत करतो, त्यातनं आपला अभ्यास अधिक सखोल होत असतो. आपला अत्यंत मुद्देसूद असा विचार होत असतो. त्यामुळे गणिताची टिपणं काढणं हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि अर्थातच उपयुक्त आहे. टिपणं काढतानाही फायदा आहे आणि टिपणं काढून झाल्यानंतर ते वाचण्यात तर नक्कीच आहे. मी आता एक उदाहरण घेतो आणि त्याच्यातनं टिपणं कशी काढता येतील ते मी तुम्हाला सांगतो. आपल्या अभ्यासक्रमामध्ये एकसामायिक समीकरणे असा एक महत्त्वाचा भाग आहे. त्याच्यात एकसामायिक समीकरणं सोडवण्याच्या 2-3 पद्धती दिल्या आहेत. ह्या सर्व पद्धती एका दृष्टिक्षेपात कशा लक्षात ठेवायच्या यासाठी एक सारणी, एक टेबल तयार केलं आहे. ते कसं केलं आहे ते आपण आत्ता समजून घेऊ. त्या टेबलमध्ये असं आहे की प्रश्नाचा किंवा उदाहरणाचा प्रकार, त्यात काय माहिती दिली आहे ते, कोणती पद्धत वापरली ती आणि त्या पद्धतीतल्या पायऱ्या अतिशय थोडक्यात दिलेलं. अशा पद्धतीचे ओळी आहेत, कॉलम्स आहेत. आता प्रकार एक काय आहे की 2 एकसामायिक समीकरणं म्हणजे 2 समीकरणं आहेत, तर त्या दोन्ही समीकरणांना काही विशिष्ट संख्येने गुणून सहगुणक समान करणे. आता मी माझ्या टेबलमध्ये लिहिलंय प्रकार 1 समान सहगुणक. मग त्याच्यात काय दिलंय? एक तर एका चलाचे सहगुणक आधीच समान असतात. म्हणजे 2 जी समीकरणं आहेत त्यातल्या एका चलाचे सहगुणक सारखे असतील तर मग काय, निरसन पद्धत म्हणजे चिन्हे भिन्न असल्यास बेरीज करा, चिन्हे समान असल्यास वजाबाकी करा. म्हणजे मग काय होतं, एकच चलातलं समीकरण मिळतं, त्या चलाची किंमत काढायची आणि मग हे सगळं पुढचं माझ्या डोक्यात येतं. त्याचबरोबर एका चलाचा सहगुणक दोन्ही समीकरणांमध्ये समान करायचा असेल तर त्या दोन्ही समीकरणांना काही विशिष्ट अशा अंकाने गुणायचं आणि ती समान करून घ्यायची. तर ही सगळी माहिती ह्या टेबलमधल्या, ह्या सारणीमधल्या पहिल्या रांगेतनं कळली. पुढे काय आहे? उदाहरणाचा दुसरा प्रकार, अदलाबदल असलेले सहगुणक. म्हणजे एक्सचा सहगुणक हा दुसऱ्या समीकरणात वायचा सहगुणक आहे
आणि त्याच पद्धतीने पहिल्या समीकरणातला वायचा सहगुणक दुसऱ्या समीकरणात एक्सचा सहगुणक आहे. अदलाबदल असलेले सहगुणक हे वाचल्यावरती आपण अभ्यास केलेल्या ह्या पद्धतीच्या समीकरणांचा अर्थ आपल्याला लक्षात येतो. 15x अधिक 17y बरोबर 21 आणि 17x अधिक 15y बरोबर 11. मग काय त्यांनी दिलंय? पद्धत काय? बेरीज वजाबाकी बेरीज. म्हणजे काय? एकदा दोन्ही समीकरणांची बेरीज करा. एकदा दोन्ही समीकरणांची बेरीज केल्यानंतर काय होणार आहे की समीकरणांचे सहगुणक x आणि y चे सहगुणक सारखे होतील. मग वजाबाकी करा. मग काय होईल की मिळालेल्या दोन सोप्या समीकरणांची पुन्हा बेरीज करा, कारण त्याच्यामध्ये वजाबाकी केल्यामुळे त्यातलं एकाचा सहगुणक हा दुसऱ्याच्या सहगुणकाच्या बरोबर विरुद्ध संख्या असते. म्हणजे एकाचा 2 असेल तर दुसऱ्यामध्ये -2 असेल. ह्या सर्व गोष्टी तुमच्या मनात आल्या. अर्थात ह्या टेबलमधनं आपल्याला 3 गोष्टी आणि त्यांच्या पद्धती कळल्या. मात्र अजून एक प्रकारची गणितं येतात. उदाहरणाचा तो प्रकार काय आहे? सहगुणक अपूर्णांक किंवा क्लिष्ट समीकरणे. ही समीकरणे ax + by = c अशा स्वरूपात नसतात, तर कदाचित x/3 + y/7 बरोबर काहीतरी असतील, किंवा 3/x - 2/y बरोबर काहीतरी अशा स्वरूपात असतील. मग जिथे सहगुणक अपूर्णांक असतील, म्हणजे मी आता तिसऱ्या रकान्यामध्ये रूपांतरण पद्धत म्हटलं आणि चौथ्या रकान्यामध्ये छेद समान करण्यासाठी आणि ते घालवून ax + by = c या पद्धतीत ते समीकरण आणण्यासाठी लसावीने गुणा, आणि उरलेले जे काय आहे की ज्याच्यामध्ये 1/x येतं किंवा 1/y येतं, तिथे 1/x ला m म्हणा आणि 1/y ला n म्हणा, की परत एकदा ax + by = c या पद्धतीत ते समीकरण येतं. आणि ते सोडवण्याची पद्धत आपण अगोदरच शिकलो आहे. भूमितीची टिपणं कशी काढणार? तर आपण आकृत्या काढायच्या. म्हणजे काही रफ आकृत्या काढल्या, मात्र त्यातला मुख्य मुद्दा दिसला पाहिजे. काय विशाल कोण आहे का, समद्विभुज त्रिकोण आहे का, लंब टाकलाय इत्यादी. आणि त्या विषयावरली सगळी प्रमेय वा सगळ्या कसोट्या एका टेबलमध्ये लिहायच्या. याचं एक उदाहरण फार सोपं आहे की जे आपण करतो ते म्हणजे एकरूपतेच्या तिन्ही कसोट्या आणि त्याचा अर्थ लिहायचा. बा बा बा, बा को बा को या पद्धतीने. आता अजून एक भाग आहे की ज्याचं आपण बघूया. ज्यावेळेला आपण समरूपता शिकतो त्याच्यातनं समरूप असलेल्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे काही गुणधर्म असतात. त्यासाठी आपल्याला 2 त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर आपल्याला समजून घ्यायचं आहे. त्याच्यातला पाया आणि उंची दोन्ही त्रिकोणांची वेगवेगळी आहे, तर पायांचं गुणोत्तर गुणिले उंचीचं गुणोत्तर म्हणजे क्षेत्रफळाचं गुणोत्तर येतं. एकाच्या पायाला b1 म्हणा, दुसऱ्याच्याला b2, पहिल्याच्या उंचीला h1, दुसऱ्याच्या उंचीला h2. तर क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे b1 h1 भागिले b2 h2 असं आपण तिथे लिहिलं की आपल्याला हे सर्व कळलं. उंची समान असेल तर पायांचं गुणोत्तर म्हणजे क्षेत्रफळ येईल, म्हणजेच b1/b2 येईल. आणि जर का पाया समान असेल तर उंचीचं गुणोत्तर येईल, h1/h2 येईल. जर का 2 त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या कुठल्याही बाजूंच्या कुठल्याही कॉरेस्पॉन्डिंग बाजूच्या वर्गांच्या गुणोत्तरांच्या एवढं असतं. ABC आणि PQR
हे दोन त्रिकोण समरूप असतील तर BC वर्ग भागिले QR वर्ग हे त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर आहे. आता हे मी एका सारणी टेबलमध्ये लिहिलं की मला डोळ्यासमोर असं सगळ्या गोष्टी एका दृष्टिक्षेपात येतात. ही टिपणं साधारणपणाने परीक्षेच्या अगोदर 1.5 महिना असताना काढून पूर्ण व्हायला हवीत आणि मग त्याच्यानंतर ह्या टिपणांच्या आधाराने गणितं सोडवणे आणि शेवटी रोज आपण जी सूत्रांची आणि प्रमेयांची वही केलेली आहे किंवा त्या छोट्या 2 ते 3 फुलस्केप कागद केलेले आहेत ते रोज सकाळ आणि संध्याकाळ वाचलं तर आपला पूर्ण अभ्यास हा सतत आपल्या स्मरणात राहील, सतत आपल्या लक्षात राहील आणि आपला आत्मविश्वास वाढेल आणि आपण अतिशय चांगला अभ्यास करून उत्तम गुण मिळवाल. तुम्हा सर्वांना मनापासून शुभेच्छा. धन्यवाद.